स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज 24। जिंतूर नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती तहसीलदार राजेश सरोदे यांनी दिली आहे। दिनांक 21 डिसेंबर रविवारी सकाळी 10 वाजता जिंतूर येथील ITI कॉलेज औंढा रोड येथे नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून सुरक्षितता, पारदर्शकता आणि शिस्तबद्ध वातावरण मतमोजणी पार पडणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले। मतमोजणीची सविस्तर माहिती तहसीलदार राजेश सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार माना प्रभागासाठी एकूण 13 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे। प्रत्येक टेबलवर अधिकृत कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत। मतमोजणी प्रक्रियेवर प्रशासनाचे काटेकोर निरीक्षण राहणार आहे। कडक नियम लागू। मतमोजणी दरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेत। मतमोजणी कक्षात फक्त उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे। मोबाईल फोन, कॅमेरे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतमोजणी कक्षात नेण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय। मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जाणार आहे। एकूणच जिंतूर नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन पूर्ण तयारीत असून नागरिकांना निकालाबाबत उत्सुकता लागलेली आहे। ही होती जिंतूर नगर परिषद मतमोजणी संदर्भातील सविस्तर बातमी। नगर परिषद निवडणूक मतमोजणीचे ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी स्वदेशी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नगर परिषद जिंतूर याचं मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झालेली आहे। शासकीय ITI या ठिकाणी मतमोजणी होईल। दिनांक 21 तारखेला सकाळी 10चा टाईम आहे आणि यावेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनाच फक्त मतदान कक्षामध्ये प्रवेश असेल आणि नियोजनामध्ये 13 टेबल लावण्यात आलेले आहे। प्रत्येक प्रभाग वाईज टेबल असेल। नगर परिषदेचे एकूण जे 12 प्रभाग आहेत त्याच्यामधील 25 उमेदवार आणि नगराध्यक्ष यांची काउंटिंग होईल। तर सर्व मतदार उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की काउंटिंगच्या या ठिकाणी येताना आपण मोबाईल अलाउड नाही, मोबाईल आणू नये आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो।